तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलोय तो म्हणजे नारळ मार्केट कव्हर करण्यासाठी. आणि हा जो नारळ आहे ना, प्रत्येकाच्या घरात वापरला जातो. तो म्हणजे छोट्या-छोट्या मंदिरामध्ये आपल्या जर का देवाऱ्यामध्ये जर नारळ फोडायचा असला देवाला, आपल्या आवडीच्या देवाला, तर हा नारळ वापरला जातो. त्याच्या व्यतिरिक्त जर घरामध्ये जर एखादा मस्तपैकी जर रस्सा बनवायचा असेल, तर वाटणामध्ये हा नारळ वापरला जातो. आणि मोठमोठ्या जर का मंदिरामध्ये जर का हा जर नारळ जर विकायचा असला ना, तर हा नारळ वापरला जातो. अर्थातच ओला नारळ, ओला जो नारळ असतो ना, हाच नारियल मार्केट आज आपण कव्हर करायला आलो आहे. पण हा नारळ जो मार्केट कव्हर करायच्या आधी मी तुम्हाला दाखवतो इथला नजारा. हा बघा, तुम्हाला दिसत नसेल, हा नारियल मार्केट आहे. आता आपण जेव्हा जाऊ ना, तेव्हा तुम्हाला बघायला मिळणार ते म्हणजे नारळांचं मोठ्या मोठं ढीग. आणि वाजलं ते ना सकाळचे 6. आणि फेब्रुवारी महिना असला ना, तरी मस्तपैकी आहे ना, अशी थंडी पडलेली आहे, ती म्हणजे एकदम कोवली थंडी. आणि कोवल्या थंडीमध्येच आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय. आणि व्हिडिओ शूट करायच्या आधी तुम्हाला हा नजारा दाखवायच्या आधी मी सांगतो इथला लोकेशन आहे विशाखापट्टणम. विशाखापट्टणम जर बोलला ना, तर ही बघा एस-टी विशाखापट्टणमची. आणि हा इथून ना जगदंबा मार्केट आहे, खूप मोठा मार्केट भरतो या साईडला. जगदंबा मार्केट जर बोलला ना, तर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट इथं भरत असतात. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जिथून ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर तुम्हाला जर बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक आहे ना, ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला सुरुवात करूया मार्केटला. हे बघा, दुकानदारांच्या प्रत्येकाच्या रिक्षा आलेल्या आहेत मार्केटमधून नारळ घेऊन जाण्यासाठी. आणि हे बघा, टेम्पो भरून आलाय नारळ. तर चला सुरुवात करूया आता मस्त पैकी मोठं मोठं ढीग बघायला. तर हा बघा नजारा कसा बघायला मिळतोय, भरलेत मोठ्या मोठ्या गोणी. आणि हा बघा कसा नारळ आहे, आलाय तो म्हणजे टेम्पो भरून. बघा नारळ कसा टेम्पो भरून आलाय. आणि साईज बघितले ना तुम्ही नारळांची, ही बघा एकदम दणकी साईज. दणकी म्हणजे हातामध्ये राहतच नाही. बघा, तर साईज बघितले ना तुम्ही, हे साईज बघा, हे असा असलेला नारळ, प्रत्येक साईजनुसार असलेला नारळ आहे. नारळांचा मार्केट. हा बघा, हा असा लागला इथं ढीग, हा लागलाय ढीग. आणि नारळांची साईज खूपच मोठी है। अन्ना कितने का प्राइस है? 24। कितना लेना पड़ेगा? 100 लेंगे तो 24। और इसके अलावा छोटा साइज, यही साइज है आपके पास? सबसे बड़ा साइज यही है? बड़ा साइज यही है क्या? हाँ, तो टेम्पो भरने वाला था। मार्केट का कब कब रहता है? दिन हर दिन रहता है मार्केट? और टाइमिंग? 3:30 से 11 बजे तक। ये पूरा जो मार्केट नारियल है, ये कहाँ से आता है? मतलब आप कहाँ से लाते हो एक्सपोर्ट करा के यहाँ से? अच्छा, कुछ कुछ एरिया से। पर डेली है ये सवेरे मार्केट आहे ना, दिनभर नाही राहता? हां, तर दिवसभर राहत नाही. तर तुम्हाला मी सांगितली सर्व माहिती सांगायच्या आधी बघा, 24 रुपयाचा नारळ. हा बघा, एकदम दणक्या नारळ. एकदम नारळाची साईज बघितली ना, खूप मोठी आहे. 24 रुपयाचा. पण आपल्याला घ्यायला लागतील ते म्हणजे टोटल 100 नारळ. त्याच्यानंतर हा पडेल 24 रुपयाला. तर प्रत्येक नारळ आहे ना, हा खूप मोठा मोठा नारळ आहे. आणि इकडे लागलेला मार्केट तुम्हाला दाखवतो मी, पूर्ण मार्केट. तर मार्केटचा नजारा बघा आता तुम्ही. या साईडला जर तुम्ही मार्केटचा नजारा बघितला ना, तर खूप मोठा नजारा आहे. प्रत्येकजण आपापली रिक्षा घेऊन येत असतात आपापल्या दुकानात विकत घेऊन जाण्यासाठी. तर बघा हा मार्केट बघा, आणि मार्केटचा बघा नजारा सकाळचा. आणि नारळांचा असलेला ओनर मालिक. आज कितना रेट चल रहा है? 22। 22। कितना लेना पड़ेगा आपके पास? 50, 100, 50? मिनिमम 25 25। हां, इथं तुम्ही 25 घेऊ शकता हो. आणि 22 रुपयाचा नारळ. 22 रुपयाचा नारळ बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा ढीग बघा कसा लागला, तसा का मातीचाच लागलाय ढीग. पण मातीचा ढीग नसून हा आहे नारळाचा असलेला हा ढीग. 22 रुपये नारळाची साईज बघा. त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी आहे, थोडी म्हणजे मिनिमम छोटी आहे. पण 22 रुपये आणि 24 रुपये सफिशियंट. कमीत कमी घ्यायला लागतील 25. आणि इकडे चालले सेट आउट. हे बघा सेट आउट चालले नारळांची. तर बघा कसा वाटते तुम्हाला नजारा बघायला. हा बघा. आणि इसमें कितना आएगा टोटल अभी? 100 आएगा पीस? हां, 100 पीस येतील बघा. या बोरीमध्ये आहे ना, गोणीत 100 पीस. 100 पीस असलेली ही बोरी आहे, गोणी. आणि ती आता भरता येते. आणि आता आपण नारळ जो मार्केट आहे ना, हा नारळ मार्केट हा मागच्या वेळी पण आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. सकाळचाच नजारा आहे बघा. तुम्ही जर बघत असाल ना, तर सकाळचा नजारा आहे.
आणि आपण आज जो शूट करतो नाही बघा, ही जी लाईट आहे ना, या लाईटींवर शूट करताय, नाहीतर मग अजून आपल्याला थोडासा थांबायला लागला असता. अभी नारियल का रेट आज कम है, मतलब अभी बढ़ेगा कब तक? बढ़ेगा नहीं, ऐसे ये रेट चलता है। अगले मार्च अप्रैल मई में बढ़ेगा? हाँ में नहीं बढ़ेगा, यही रेट चलेगा लगभग. 25। बरेच जण आहे ना महाराष्ट्रातले आपले, बरेच जण विचारतात मला की आम्हाला पण नारळ घ्यायचे आहेत, तर मार्केटमध्ये कसं जाता येईल किंवा एक्सपोर्ट करता येईल काय. तर खरं सांगायचं झालं ना तर आपल्यापर्यंत एक्सपोर्ट करता येईल, पण हाच नारळ आहे ना तेव्हा अजून आपल्याकडं अजून महाग जाईल. त्याच्यामुळे आपल्याकडचंच नारळ आपल्याला घ्यावं लागतील. पण तुम्हाला मी दाखवतो इकडचा नजारा आणि नारळ मार्केट कसा असतो तो. नारळ मार्केट तुम्ही बघितला ना तर हा बघा कसा लागला ढीग, हा बघा. आता हा पण एकदम चांगलाच मोठा लागलेला असा ढीग इकडे बघायला मिळतात. बघा कशा भरलेल्या आहेत बोऱ्या, बोऱ्या भरलेल्या, लाल लाल बोऱ्या भरलेल्या आहेत. आणि इकडे बघा काम करणारे कामगार, आणि इकडे बघा चालले सेट आउट. हे बघा सेट आउट चालले आणि इकडे बसलेत मालक. मालकांना पण विचारूया कितना चल रहा है आज का रेट? 20 रुपया. कितना लेना पड़ेगा ज़्यादा से ज़्यादा? 25 ले सकते हैं. हां इकडं आहे आता 20 रुपये. म्हणजे बघा आता इकडं बघा सेट आउट बघा कशी चालले. हे चालले सेट आउट आणि नारळ 20 रुपयाचा नारळ तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा बड़ा वाला है ना. ये कितने का जाएगा अभी? 20 रुपये का. हां 20 रुपया. हा बघा आपण नारळ घेतला ना तर 20 रुपये. आणि तसंच आहे म्हणजे सफिशियंट आहे नारळ. आतापर्यंत आपण कमी करत आलो नारळांचा रेट. बघा 24 रुपयावरून 20 रुपयावर आलो आपण. आणि इकडे चालले सेट आउट. इकडं म्हणजे कसं करताय, हा जो आपण नारळ घेतोय ना, छोटा नारळ तिकडं काढतात ते, तुटलेला नारळ तिकडं काढता येतो. आणि चांगला जो नारळ आहे ना, हा बघा हा टपामध्ये टाकता येतो. आणि ह्याच्यामध्ये क्वांटिटी आहे. हा ना पूर्ण टप भरला ना तर पूर्ण जास्तीत जास्त 50 नारळ ह्याच्यामध्ये भरतात. हा एक अंदाज आहे त्यांचा. आता ते बघा हे जे टप भरलेले आहेत ना, हे पूर्ण 50 नारळांचा भरलेला आहे. त्याच्यामुळे अंदाज त्यांना बरोबर येत आहे. हे बघा चालले बघा सेट आउट. बघा किती फास्ट काम चाललंय. आणि बरेच जण आलेले आहेत ना, बरेच जण बघा इकडं आलेले आहेत. तुम्हाला बघायला तर रिक्षा आणि इकडं दुकानदार. तिकडं लेडीज वर्ग पण दुकानदारच आहेत आणि तिकडं पण दुकानदार आहेत. बघा तुम्हाला दाखवतो आता कसे आले ते, म्हणजे पूर्ण टेम्पो भरून. हे बघा इकडं ये हिंदी आती है? नहीं मालूम। नहीं मालूम तो नहीं मालूम ही बोल दिया आपने. हिंदी आती है इनको? हिंदी आती है? हिंदी आती नहीं. बघा तेलुगू. हाँ ओडिया. ओडिया नहीं, हमें हिंदी वाला चाहिए. तर बघा हिंदी वाला. अम्मा हिंदी आती है? नाही आती. बघा प्रत्येकाला आपण विचारलं इथं हिंदी. यूट्यूब मराठी लँग्वेज मुंबई. हां तर हा बघा असा नजारा. तर बघा कसा आलाय टेम्पो भरून. मोठा टेम्पो आहे हा आणि पूर्ण टॉप अप होऊन आलाय. ये सेट आउट हो रहा है ना अभी? सेट आउट गेडिंग. हां गेडिंग म्हणजे ते छोटा वाला. हां हां बघा तेच गेडिंग बोलतात ते. आणि बघा सेट आउट चाललंय. बघा कसं चाललंय. हे बघा इकडं काढलेलं आहे ते बारीक. हे छोटं नारळ आहे, बारीक नारळ. अन्ना हाऊ मच? कितने का ये 10 रुपीज. 10 रुपयाचा नारळ. बघा 10 रुपयाचा नारळ. आपण मार्केटमध्ये गेलो किंवा मंदिरात गेलो, जे आपल्याला भेटतात ना, आपण जे मंदिरात फोडायसाठी जे नारळ घेतो ना, तोच नारळाची साईज आहे. आणि 10 रुपयाचा नारळ. हा बघा साईज बघा तीच साईज आहे. आपण जास्तीत जास्त घरामध्ये हेच वापरतो. वाटणाला वगैरे वापरायचं झालं ना जेवण बनवण्यासाठी तर हाच नारळ वापरतो. तर 10 रुपयाचा नारळ बघा किती मस्तपैकी. म्हणजे आपली साईज जी आहे ना हीच साईज आहे. जो आपल्याकडं कमीत कमी 30-40 रुपयाला नारळ मिळतो, हाच 10 रुपयाचा नारळ. तर 10 रुपयाचा असलेला नारळ आणि पूर्ण हा जो टेम्पो आहे ना, हा त्याच साईजचा नारळ भरलाय. कमीत कमी थोडासा त्याच्यापेक्षा मोठा नारळ आहे. इकडं चालला सेट आउट. तर ह्या बघा या ज्या अशा लागल्यात रिक्षा. हे बघा
रिक्षा लागल्या साईडला पूर्ण दुकानदार आहेत आणि आता हे काय करणार इथून विकत घेणार. हे बघा हे आलेले आहेत कंपनी दुकानदार विकत घेणार इथून रेट काढणार आणि नंतर मग दुकानात विकायला बसणार. तर हे बघा केलेलं आहे सबस्क्राईब त्यांनी आपल्या चॅनलला. और मार्केट अभी 7 डेज रहता है ना ओपन, 7 डेज ओपन. अभी क्लोज कब हो जाएगा? 11 365. हां बघा पूर्ण वर्षाचे 365 दिवस असते चालू. हे ऑनर आहे. आणि हे बघा इकडं मस्तपैकी स्कूटी आहे ना, स्कूटीवर पूर्ण नारळ टाकलेले आहेत तिने बघा. आणि आहेत दुकानदार हिंदी आते ना, ये शॉप मेंबर आहे ना. हां तर बघा मेहनत बघा लेडीज वर्गाची. एवढं नारळ ते आता घेऊन जाणार आहे. आणि इकडं आपण बघितलं ना तर अजून पण त्या साईडला नारळ आहे बघा. या साईडला पण आहे नारळ. जो मार्केट जर बघितलं ना आपण तर कमीत कमी 7 ते 8 दुकानं आहेत, पण एकदम टॉप म्हणजे एकदम टॉपअप झालेली दुकानं आहे. हे बघा या साईडला. आता या साईडला पण आलो तर या साईडला पण आपल्याला बघायला मिळतं नारळ. हे बघा ढीक. हा बघा पूर्ण टेम्पो पूर्ण. अन्ना कितने का वन पीस? 20 रुपये. कितना लेना पड़ेगा? ज़्यादा से ज़्यादा 25. ले लिया नारळ परचेसिंग. तर हा बघा 20 रुपयाचा नारळ. कितना लेना पड़ेगा? ज़्यादा से ज़्यादा 25. मिनिमम 25. हा बघा हा 20 रुपये नारळ. ही बघा ही साईज आहे ना 20 रुपयाची साईज आहे. ते 26. हा बघा हा 26 रुपयाला नारळ. सर्वात मोठा नारळ 26 रुपये. आणि हे बघा नारळ बघा पूर्ण टेम्पो भरून आलाय. इकडे बघायला मिळतं आपल्याला पान. हे बघा पान पण इथं विकायला बसलेत. आणि हा जो मार्केट आहे ना सकाळचाच मार्केट आहे, म्हणजे पूर्ण दिवसभर राहतच नाही, अजिबात राहत नाही. आता कमीत कमी 9 वाजेपर्यंत असलेला मार्केट, 9 नंतर ना हा मार्केट बंद होईल आणि इथंच परत दुसरा मार्केट बसेल. तर तुम्हाला दाखवतो मी दुसरा नजारा. एस.टी. बघा ही आहे आंध्र प्रदेशची एस.टी. सध्या रस्ता आहे ना खूप खाली आहे. रस्ता जर बघितला ना या साईडला खाली आहे आणि सर्वात महत्त्वाचा एरिया आहे हा. इकडं बघा चालले बांधणे. हे बघा अन्ना टुडे प्राइस रेट 1 हाँ कोकोनट है हाँ कोकोनट 25. कितना लेना पड़ेगा? बड़ा वाला 25, 25. छोटा वाला 15. 15. हाँ। ये 15. और छोटा वाला 10 का है। 10 का? हाँ, अच्छा 15। 15 और 10 वाला हाँ, ये वाला 25। 25. हाँ, और छोटा 10 रुपये. 10 रुपया। हाँ कोकोनट हे बघा 25 रुपये. इसका 10 रुपया। कहाँ से आपने लाया ये एक्सपोर्ट? ये वाला हाँ ये अनकापल्ली वाला। अनकापल्ली वाला. अनकापल्ली ज़्यादा अच्छा नारियल का अनकापल्ली या राजमुंड्री? अनकापल्ली ये असराई वालों अच्छा। अच्छा नारियल हाँ, अच्छा नारियल। मतलब मीठा नारियल. हाँ? मीठा नारियल हाँ? मीठा मतलब मीठा नारियल। मीठा नारियल. हां या साईडला ना राजामुंड्री अनकापल्ली म्हणजे इथून कम से कम 100 किलो. टुनी हाँ नेडदोलू मेदवाड़ू नेरदवाड़ू. हाँ। कितना किलोमीटर? 100 ज्यादा दूर है नेडदोलू। 100 किलोमीटर 100 नहीं है 250 किलोमीटर। 250. हाँ। हां राजमुंड्री 100 राजमेंद्र 100 किया तो राजमेंद्र 250. हां म्हणजे 250 किलोमीटर लांबून येणार हा नारळ आहे विशाखापट्टणममध्ये. आणि विशाखापट्टणम खूप मोठा सिटी एरिया असल्यामुळे ना तरीसुद्धा नारळांची तुम्ही प्राईस बघू शकता कशी आहे ती. एकदम सफिशियंट नारळांची प्राईस. इकडे बघितलं ना तर हा बघा 15 रुपयाचा असलेला नारळ. हा 15 रुपयाचा नारळ. आणि हा नजारा बघायला मिळत आहे. आपण हा शॉप पूर्ण केला. तिकडे एक आहे दुकान, इकडे एक दुकान आहे, त्याच्यानंतर हा एक दुकान आहे, तो एक दुकान आहे. आपण स्टार्टिंग केली होती तिथून तो एक दुकान आहे. आणि एवढ्याच एरियामध्ये हा अशा एरियामध्ये होत असलेला हा मार्केट. हा बघा तुम्ही बघत असाल AP आंध्र प्रदेश. तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि अशाच जर तुम्हाला जर मार्केटचा व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो चॅनल आहे ना जास्तीत जास्त मार्केटच्या ज्या व्हिडिओ बघतात ना त्यांच्यासाठी खास आपण चॅनल बनवला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला करायला लागेल सबस्क्राईब, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघता येतील. तर चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. आता बघा आपण
वाजले ते म्हणजे आता 7 वाजलेत, अजून 9 किंवा 9:30 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत मार्केट हा क्लोज होऊन जाईल.